सोलापूर शहरातील सदर बाजार व विजापूर नाका पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार मुकेश उर्फ मुक्या किसनसिंग बोधीवाले वय 39 हा मागील काही वर्षांपासून सातत्याने घातक शस्त्राचा वापर करून परिसरात दहशत माजवत होता. त्याच्याविरुद्ध गंभीर स्वरूपाचे 6 गुन्हे पोलीस आयुक्तालय हद्दीत दाखल आहेत. त्याच्याविरुद्ध एमपीडीए अन्वये स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. बेडरपूर लोधी गल्लीतील रहिवासी मुकेश उर्फ मुक्या किसनसिंग बोधीवाले हा घातक शस्त्रानेशी गैरकायद्याची मंडळी जमवणे, दगडफेक करणे, खंडणी मागणे, जबरी चोरी, इच्छापूर्वक दुखापत करणे, घराविषयक आगळीक करणे, घरफोडी, खुनाचा प्रयत्न करणे, सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, हयगयीने मानवी जीवनास धोका पोहोचवणे, घातक शस्त्रांनी धमकावणे यांसारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे साथीदारांच्या मदतीने अवैध आर्थिक फायदा मिळवण्यासाठी करत आला आहे. त्याच्या या गुन्हेगारी कृत्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली आहे. मुकेश उर्फ मुक्या किसनसिंग बोधीवाले याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे त्याची सोलापूर शहरातील व्यापारी व सामान्य नागरिकांमध्ये दहशत असून त्याच्याविरुद्ध सामान्य नागरिक उघडपणे पोलिसांना माहिती देत नाहीत, असं पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले. दरम्यान मुकेश उर्फ मुक्या किसनसिंग बोधीवाले यास त्याच्या गुन्हेगारी कारवायांपासून परावृत्त करण्यासाठी सन 2023 मध्ये प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती. त्यानंतरही त्याच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही आणि त्याने सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा होईल अशी गुन्हेगारी कृत्ये चालू ठेवली. त्यामुळे त्याच्या गुन्हेगारी कृत्यास वेळीच प्रतिबंध करण्यासाठी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी सोमवारी 22 एप्रिल रोजी त्याच्याविरुद्ध एमपीडीए अधिनियम 1981 चे कलम 3 अन्वये स्थानबद्धतेचे आदेश निर्गमित करून त्यास मंगळवारी स्थानबद्ध आदेशाची बजावणी करून येरवडा कारागृह पुणे येथे दाखल करण्यात आले. सदरची कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त गुन्हे डॉ. दीपाली काळे, पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे प्रांजली सोनवणे, सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग 2 अजय परमार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे सुनील दोरगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सदर बाजार पोलीस ठाणे अजित लकडे, पोलीस उपनिरीक्षक विशेंद्र सिंग बायस गुन्हे शाखा, एमपीडीए पथकातील अंमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल विनायक संगमवार, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुदीप शिंदे, पोलीस शिपाई अक्षय जाधव, पोलीस शिपाई विशाल नवले यांनी पार पाडली.